बरेच जण लेफ्टओव्हर्सच्या नावाखाली शिळं अन्न जे आहे ते सकाळी खूप आवडीनं खात असतात. आपण बघतोय की सध्या बरेच जण संध्याकाळचा भात जो आहे तो सकाळी नाश्त्याला अगदी आवडीने फोडणी टाकून खात असतात किंवा संध्याकाळी केलेलं जे अन्न आहे ते सकाळी गरम करून बरेच जण आवडीनं खात असतात. पण तुम्हाला माहितीये का, असं अन्न जर तुम्ही वारंवार खात राहिला तर पुढे जाऊन कुठं ना कुठं तुम्हाला काही ना काही व्याधी उत्पन्नच होणार आहे. असं जे अन्न आहे म्हणजे जे शिळं अन्न असतं त्याला आयुर्वेदामध्ये तामस गुणाचं अन्न म्हणलेलं आहे. म्हणजेच काय की अशा अन्नामुळे वारंवार जर तुम्ही खात असाल तर पुढे जाऊन कुठं ना कुठं तुमच्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स येणार आहेत तामसिक अन्नामुळे, आणि सोबतच तुमचे विचार जे आहेत ते पॉझिटिव्हिटी कडून निगेटिव्हिटी कडे कुठे तर जाणार आहेत. आणि सोबत तुमचं जे डायजेशन आहे ते पण कुठं तर अशा अन्नामुळे हॅम्पर होणार आहे. आणि शिळ्या अन्नामुळे तुमच्यामध्ये आम उत्पन्न होऊन पुढे जाऊन तुम्हाला पोटाचे देखील आजार होऊ शकतात. म्हणून काय केलं पाहिजे की संध्याकाळचं जे अन्न आहे ते संध्याकाळीच खाल्लं पाहिजे. ते शिळं करून खाण्यात काहीच अर्थ नाहीये. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की डॉक्टर जर शिल्लक राहिलं तर काय करायचं. त्यावर एक सोपाच उपाय की जेवढं आपल्याला लागतंय तेवढा स्वयंपाक ताजा करावा आणि ते अन्न तसंच ताजा असताना खावं. ते शिळं करून खाण्यात काहीच अर्थ नाहीये. धन्यवाद.